नमस्कार, जय खानदेश, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो विश्राम देशमुख. हा हा बरोबर आहे भगवान. बर नको रे, तसं नाही चालत. चांगलं खेळलं ते आता काय करतो. खरोखर गावातला गट तट बाजूला ठेवून, पक्षभेद मतभेद बाजूला ठेवून खऱ्या अर्थानं सर्व गावकरी एकत्रित आल्याचं दर्शन आज इथं घेऊन आलं. कारण ती बलराम बलीची कुस्ती आहे. हे मुलगा बसले हा मल्लाच्या फुलाची कुस्ती आहे. आजुंडे आणि मेहन बारे हे दोन सामने पैलवान. मेहन बारेचा पैलवान हात वर गर्दी कर आणि त्याच्या बरोबर लढणारा जोडीदार त्याची जरा हेअरस्टाईल बघा. शेफ अली खान सारखी हेअरस्टाईल केली त्यानं. पैलवान तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीचा हिरो व्हायचा नाही, तुम्हाला मातीतला हिरो व्हायचा. तिकडा मेहन बारेचा पैलवान विजय घ्यायला त्यांचं होईल. इतका टाइम पाहून राहता का तुम्ही. पंचांनी उभं राहायचं, फिरत राहायचं. पंचांनी उभं करा, फिरत राहा. कुस्तीच्या अवतीभोवती अंतर ठेवून फिरायचं म्हणजे मागच्यांना कुस्त्या दिसत असतात. हा थोडं मागे या म्हणजे यांनाही दिसत. थोडं मागे या. हा तिकडा सुंदर हप्तेडावरती हात संपलेल्या कुस्तीमध्ये पैलवान विजय घ्यायला. गार 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 चक्कर गार गार कुस्त्या चालू आहे. इकडे सातत्यानं लहान जोडीतील पैलवानाला भांडे बक्षीस दिल्या जातात. कारण या भागाचा नियम आहे. या सगळ्याला बक्षीस त्यांच्या घरामध्ये राहून त्यांना सतत प्रेरणा द्यावी. कोणी बोलतो चल कोणी बोले इकडे. खऱ्या अर्थानं जुनं ते सोडं. जुनी माणसं खऱ्या अर्थानं सोन्यासारखी असतात, आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आज टोपीवाले चष्म्यावाले जुनी माणसं इथं सातत्यानं हजर आहेत. चष्म्यातून गाडी बघणारी माणसं आमची इकडची बर का. इथं चष्म्यातून कुस्ती बघतात हे कौतुक आहे. हा पुरुषार्थान आणि मुर्तुकीचा खेळ आहे. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो फुले, त्याची साधू ओळखावा देव त्याची जाणावा. असाच प्रतिसाद देत चला. आपल्या अंगात खऱ्या अर्थानं शक्ती संचारत असते. देवाचं नाव घ्यायला, भगवंताचं नाव घ्यायला प्रत्युषी करू नका. म्हणजे बारीक बारीक मुलं बाहेर वापरतात. पिंडो या बारीक बारीक मुलं बाहेर काढ. माझी बिर्याणी काढा. मग मैदानाचा चढता क्रम ठेवा. लहान गटातली कुस्ती आता पुढे पुढे सरकवत चला. लहान गट साधा कुस्ती थांबून घ्या. हा आता थांबवा. आपल्याकडे 4 तास बाकी आहे. बरोबर 4 तासात नंतर अंधार होऊन जातं. नियमाचं गुणाचं पालन करा. सर्वांच्या लहान गटातली कुस्ती आता थांबवा. हा लाईटची व्यवस्था सुद्धा केलेली आहे कुस्ती कमिटीनं. परंतु वेळेचं बंधन असणं फार गरजेचं आहे. वेळेवरती सर्व कार्यक्रम झाले पाहिजे. अनावधानानं जर वेळ झाला तरी लाईटची व्यवस्था केली आहे. जाणकार कुस्ती कमिटी आहे. आता बऱ्यापैकी थोडी मोठी कुस्ती लावा. संध्याकाळी जरी आपल्याकडे लाईट आहे, परंतु माझ्या शेतकरी बांधवांचे संध्याकाळी कामं असतात. कोणाचं दूध काढायचं असतं, कोणाला दूध सोडायचं असतं, तरी आपल्याला ती सुद्धा जाणीव ठेवणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. सर्वांच्या मताचा विचार करून हे मैदान आपल्याला यशस्वीरित्या पार पडायचं. यशस्वीरित्या पार पडायचं हे महान कार्य, शिवरांचं वीरांचं कार्य.
सैनिकांच्या बलिदानाला हे पवित्र माती पावन झालेली आहे, पवित्र माती स्वतंत्र झालेली आहे. चला पहिलवान कुस्ती करा. सर मला आमच्या मित्रांनी सांगितलं कोणाला दूध काढायचं आहे. बरोबर, जरा त्या दुधाचं उदाहरण घ्या ना त्यांना. अरे खरं करा, सगळं तेरीला घालू नका, घरच्या देवीला तुप्त करा. काय करायची 100 पर्यंत गावा मेरा. हो, काय करायची 100 पर्यंत गावा मेरा. एकच असं घडवा, एकच तयार करायचा. हो, काय करायची 100 पर्यंत गावा मेरा. एकच असावा, वाघासारखा दिसावा आणि नागासारखा असावा. वर्ग कोणाची म्हटला की पैसे फिटले बर का, नाहीतर पाळा दर्शा आणि करा आपल्या. कशाला जगायचं, का जगायचं, सगळं केलं का. आपल्या घरातल्या एखाद्या पोराला तृप्त करा. आणि पहिल्यावर कशासाठी करायचं, एखाद्यावर हात उघडण्यासाठी नवा, उघडलेला हात वरच्यावर धरण्यासाठी. जर एखाद्यावर हात उघडला तर त्याला गावगुंड म्हणतात. तो आपल्याला गावगुंड तयार करायचा नाही, गावगुंडाची दहशत मांडण्यासाठी एखादा तगडा पैलवान घरात तयार करायचा. सर बोला सर, हे जे मंडळी बसले यांना पैलवान बाहेर निघा. चला बाहेर ना, सर्वांना विनंती आहे बाहेर निघे. चल बाहेर निघ. विनंती सज्जनाला करत असते. बाहेर 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 तू पण बाहेर. विनंती सज्जनाला करत असते. तुम्ही सज्जन माणसं, हा खऱ्या अर्थानं ज्या घरात पैलवान त्या घराला घरपण असतं, ज्या गावात पैलवान त्या गावाला घरपण असतं. हा कार्यक्रम कशासाठी घ्यायचा, घरात एक तरी पैलवान तगडा तयार करण्यासाठी. चांगलं काम आहे का. येणारा काळ हा विनाशकाली आहे, येणारा काळ हा महाभयंकर आहे. काळाच्या ओघामध्ये आपण टिकलो पाहिजे, जगलो पाहिजे. म्हणून सदृढ पिढी तयार करणं आपलं काम आहे. निर्मिती पिढी घडवणं हे सुद्धा आपलं काम आहे. इथं लहान लहान मुलं लढत आहे. या मुलांचं कौतुक पाहण्यासाठी त्यांची पालक मंडळी वस्ताद मंडळी हजर आहे. फार मोठा इतिहास या लालबागीचा, अनादी अनंत काळापासून चालत आलेली परंपरा आहे. कुस्तीचा उदय कोणाला सांगता येईल का. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, सदस्य मंडळ कुस्ती केव्हापासून चालू झाली कोणाला सांगता येईल का. कुस्तीचा उदय सांगतो चेअरमन साहेब. या भूतलावर मानवाला जन्म घ्यावा लागला आणि स्वतःच्या रक्षणासाठी वाघ सिंहाबरोबर त्याला लढावं लागलं. स्वतःच्या पोटाची खळगी बनण्यासाठी शिकारी प्राण्याची त्याला शिकार करावी लागली. आणि त्यासाठी त्याला काय करावं लागलं, मनसुबे तयार करावे लागले, डावपे दाखवावे लागले. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं डावाची निर्मिती झाली. त्यांच्याबरोबर लढावं लागायचं. लढणं म्हणजे कुस्ती आहे. तात्या बाबा आधी मानवाला सुद्धा त्या भूतलावर रक्षणासाठी कुस्ती करायला गेलो. हा कुस्तीचा उदय आहे. तिकडा स्वारीडा भरलेला आहे. स्वारीडा भरून एकेरी हाताचा कस मानेवरती चढला आणि तो लहान गटातला पैलवान विजय झालेला आहे. एकदम बरोबर. हा कुस्तीमध्ये 1200 डाव, 1200 तोडे, जोरदार 400 डावांचा हा